नाही हा भाऊ खरं आहे, तुन म्हाताराला अक्कल राहते, तुला कसाला जन्माला घालता तो. म्हणजे असे सांगणारी पोरं जन्माला आलेत. मग यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवायची? ते कधीच चांगलं बघू शकत नाही, कधीच चांगलं बघू शकत नाही. आणि जे चांगलं बघू शकत नाही त्यांना घाबरून आपण का चांगलं करायचं सोडायचं? बरोबर आहे ना? अरे पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम केलं समाजातल्या कोणीतरी एकच व्यक्तीनं. पतिव्रता सीतेला जर बदनाम करतायत तर तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला चांगलं सोडणार आहेत का? सोडतील का लोक? अजिबात नाही. आणि लोकांनी चांगलं म्हणावं हे डोक्यातून काढून टाका. कारण चांगलं महाराष्ट्रात जर जन्माला यायचं असेल ना तर आपण जिवंतपणे स्तुती ऐकायचं विषय डोक्यातून काढून टाका. याचं नाव महाराष्ट्र आहे. सिंधुताई सपकाळ नेहमी सांगायच्या, बेटा जर महाराष्ट्रात जन्माला आला असेल ना त्या व्यक्तीने विचार करून घ्यायचा, जर तुझं स्तुती ऐकायची असेल तर त्याच्यासाठी तुला मरावं लागेल. कारण मेल्याशिवाय इथं लोक स्तुती करत नाही जिवंतपणे. मरणाऱ्या व्यक्तीची स्तुती होते, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. म्हणून अपेक्षा ठेवायची नाही कोण चांगलं म्हणेन का माले, अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. कोणी चांगलं म्हणत नाही. एखादी बाई जर मंदिरवर जासोय ना देवपूजा करायला, लगेच गली माई एक दुसरी बाई सांगत, का हो माय भिकू हाय का मंदिरवर जाय राही हो बहीण, आको भिकू पण जास्त जडतं राजतीनापेक्षा. मग ती गण देव करायला लाग जायला ते ओ बापरे तिनं देव करा मग तुनं कत बिग बरी काय गे ओ काकू. हा एखादा पोऱ्यान जर ठराव रविकिरण महाराज व्यसन मुक्तीवर बोलच मला माळा घालले नाही, एखादा पोऱ्यान जर माळा घालेली नाही चांगला मित्रसले आनंद होस, पण वायबार एखादा सांगस का रे बावड्या तुका माळ करी वही घ्या रे माको तो दुसरा त्यांना तीन जास्त नीचरास बावड्या तुम्ही ते काटकीन घरी उदारी बाकी येणार अजून आर तू टाय का बटणार आहे ओ काका. कितलं किडा पाडाना धंदा शेत्या. मग अपेक्षा कोणाकडनं करायची? म्हणून लोक काय म्हणतात, पहिले तर डोक्यातून हे फॅट काढून टाका. फक्त नातं देवाशी जोडायचे. कारण समाज किती नावं ठेवत असेल ना, भगवंतांना आपली तारीफ केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे, हे पहिले डोक्यात ठेवायचं. भक्ती करत असताना माझ्या राधेसारखी करायची. भक्ती माझ्या राधेसारखी करायची. कशी? दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई. चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे. सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई, दीवानी में काना तेरी दीवानी हुई. इतकं वारं भरून घ्यायचं देवाचं, इतकं वारं. अवचित भरला वारा माझ्या मल्हारी देवाचा. देवाचं नामचिंतन करत असताना असं वाटायला पाहिजे काय जागतीच होत बघत गुमी राय ना तडे पशी गे तुम्ही बोला मग. म्हणजे मी फसत कुठेच नाही, पण अर्ध्या अपुरा क्लिप व्हायरल कर देतात, बरेल घरमा दाती घाल देतात. भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून करायला पाहिजे, पण इथं करायला सांगितलं का इथं करत नाही. एक स्टँडवर 75 वर्षीचं म्हातारं गाणं म्हण राहिलं. कोणती वय मग काय करू आय बी सुधरायला पाहिजे, कोणती वय मग काय करू आय बी सुधरायला पाहिजे. आता आमना तर गलीमा बी 80-85 वर्षीचं म्हातारं होतं, मागली गलीमा लगीन चालू होतं. कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. 75 नाही 80-85 वर्षानं म्हातारा मन गलीमा मागली गलीमा लगीन चालू होतं. आता लग्न लागे लगेच पंगत बस जेवण करली ना, घर कामधंदा नाही म्हणशील, खुर्ची ओढली नाही, एक कोपराला बसली ना. लग्नाने शेवटली विधिरास नवरदेव नवरी गुन्ह्या टाकतास. त्या नवरदेव नवरी गुन्ह्या टाकरा ते दखीव ना म्हातारान घर घ्या दलील म्हणे, हे मला पानलंय म्हणे. म्हातारीन लोटा भर दिना यान पान पिवायला पाहिजे ना, यान तोंडमा दात नाही म्हातारे गुन्ह्या टाके भो. म्हणजे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. हा 85 वर्ष ना म्हातारीवर गुन्हा टाके म्हातारीने 65 वर्ष मग अंदाज सापडायला जाय वावर उलगेल शे बो असं. म्हातारीने तोच लोटा उडी पेका, म्हातारानं घे डोकं फुटी.
म्हाताराला 7 पोरे होतात. 7 पोरेजने फोन करीत ना, मामाजी मन बापनं डोकं फुटी घे दकाली या म्हणे. 7 व्याई संध्याकाळपर्यंत घर व्याईने डोकं फुटी घे म्हणे दकाले. बैठक हॉलમાં 7 व्याई बसेल होतात. 6 घरी एवढा होता. 7वा बोलका होता म्हणे, का हो व्याई? म्हणे काय डोकं कसं काय फुटणं? म्हणे जाऊ द्या हो, म्हैसनी गोमाल दे ना. का म्हणे नाही हो. मग मेरवर ते पाय बी सटकी घ्या का म्हणे नाही हो. वावर बिवर बोलायला घेतात का म्हणे नाही हो. नातू खीर आणता 10-12 वरीसता म्हणे बाबा हो मी सांगू का मन बाबा डोकं कसं काय पिटणं कसं काय फुटणं. हाव बाबा म्हणे तू टाय का बटाय. हाव गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ तू बाबा डोकं कसं काय फुटणं. काही नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं. नवर 2 नवरी गोण्या टाकऱ्या आणतात. अहो म्हातारा तर घेऊ ना मन आजी पाहिजे पाणी माग म्हणे. मन आजीने याला लोटाभर दिना यान गुच्चूप पाणी प्यायला पाहिजे ना. यान तोंड दात नाही म्हातारीवर गोण्या टाके म्हातारीने बरेल तांबे यान डोकावर वडी फेकेल म्हणे डोकं फुट जायलशे म्हणे. दकी काय राहणार व्याय लयल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम डोकं फुटेल होतं का. कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. मी प्रवास करत असताना 75 वर्षाचं म्हातार आता बरं वाट राही ना. टोपीवाला बाबा कीर्तनले बसेलेत म्हणे सांगू असं वाट राही ना. 75 वर्षचं म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहत हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी अरे नशामा खोटा ना बोलाव दो के बासती. आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटा ना बोलाव दो के वासती. असा जीव करे ना येईल एक बुकामा मुका कट टाको. 75 वर्षी वयमा जर असा गाणं म्हण राहणार म्हणता होती याने तरुण पण मा कितला किडा पाडेल होते. बरं म्हाताऱ्याचं जाऊ द्या. आता तरुण भावांना जर आता तरुण भावांनी इथे कीर्तनाचं आयोजन केलंय म्हणून यांना बोलायचं नाही. पण काही काही तरुण आता ते नवीनच पॅटने गेले. एक नवीन गाणं नाही गेले. अको कोणतं बाबा ते हे पाखरा आजाद केलंय तुला. भाऊ रे ती पहिलेच आजाद होती रे काका. तुले फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता टेल होता रे आप्पा. हा नाव सांगच पाखरा आजाद केलंय तुला. अरे तिनं पहिलेच ठरेल होतं रे मन लगीन बुंदी या बैलेच वाढायला लावसो असं. तू कथा आजाद कराय ना. 30 पोर 2 वरीस मग तिनं पोऱ्याला सांगेल जाऊ वट्टावर पडेला. त्या पोऱ्याला सांग भाऊ बघ मामा कसा बसलाय बघ भाऊ. पाखरा एक दोपटामध्ये देऊ काय नाही. त्या 75 वर्षाच्या म्हाताऱ्यानं गाणं म्हणलं हे धोकेबाज 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 वतीरती. दादा तुम्हाला जर चालती आवडत असेल ना तर भाव माझ्या भगवंता प्रतीचे ठेवायचे आणि सांगायचं हे तेरे प्यारे में काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना दीवानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. तेरे प्यार में मैं कृष्णा दीवानी हो गई. तेरे प्यार में मैं प्रभु दीवानी हो गई. तेरे प्यार में कान्हा दीवानी हो गई. तेरे प्यार में कान्हा दीवानी हो गई. तेरे प्यार में प्रभु दीवानी हो गई. दीवानी हो गई मस्तानी हो गई. दीवानी हो गई मस्तानी हो गई. तेरे वास्ते कान्हा घर छोड़ा गई. तेरे वास्ते मैं कान्हा घर छोड़ा गई. तेरे प्यार में कान्हा दीवानी हो गई. तेरे प्यार में कान्हा दीवानी हो गई. चाल आवडली ना भाव आपले टाकायचे. आणि तरुण भावांना सांगतो पाखरा भाऊ ते ऑलरेडी आजाद होत रे काका. तू फक्त हलवाईन कुत्र वाजमा मगम होत रे काका. ती पोरले आजाद करापेक्षा भाव असा चांगला ठेव. हे कानया वेड तू केलंय मला. कानया वेड तू केलंय मला. कान्हा वेड तू केलंय मला.
कानया वेद केळवा. मला फक्त सांगायचं एवढं, जर तुम्हाला भगवंतावर प्रेम केलं तर भगवंत कोणत्याही पद्धतीत तुम्हाला एक्सेप्ट करतो. जसं भिल्ल समाजाची शबरी होती, अंतकरणापासून देवाची भक्ती केली महाराज, देव भेटायला आला विशेष ना, पर भक्ताची उष्टी बोरं खातोय महाराज. नामचिंतनाची ताकद आहे, म्हणून नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. शबरीची जर उष्टी बोरं भगवंत खात असेल, अजमीर सारखा राजाला एवढं पाप केल्याच्या नंतर जर भगवंत घ्यायला येत असेल, तर आपण अंतकरणापासून जर देवाची भक्ती केली तर आपल्याला घ्यायला येणार नाही का? येणार नाही का? पण आपण अंतकरणापासून भक्ती करत नाही, म्हणून तरी फसगत आहे. आटे मनान सांगू का आटे म्हणतात नाही, हां आटे मनान सांगू का आटे या म्हणतात नाही. याच ना जाऊ द्या, तुम न बिना बहिणी सोन तुमले बी आटे देव न भजन मनान सांगू आटे म्हणतात नाही, आणि त्या लगीनना गाणं बारी बरी बरी म्हणतात. पहिल्या बाया निंदाला जायत ना, तरी निंता निंता सुद्धा भजने म्हणत. हे जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाकरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो. जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाकरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. अजून जुन्या बाया गटावर दयंद येत ना, गटावर सुद्धा गाणं म्हणत ना, काहीतरी संदेश आहे त्या मायास ना, गटावर ना गाणं म्हणत. ते हाताने पुरुषले माहीत बी पडत नाही त्या गाणं, दाखलपणे ऐकेलेत म्हणे. ज्या वट्टावर खायले ना आणि दळण दळणारी म्हातारी जर गाणं म्हणे ना, त्याच वट्टावर झोप लाग जा, इथलं भारी म्हणत. तवच ना गाणं बी भारी होता तो, त्या गाणाच माय बी काहीतरी संदेश राय. एक ओवी म्हणतो म्हातारीसले आवडीन, जुना म्हातारासले बी आवडीन, त्या गाणाच माय बी काहीतरी शिकायला भेटे. बरं हे भाऊ बहिणी ना जगडा, जगडा जाया कावन मा, बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पस्ताये मनमा. असंच म्हणत ना माया. हा नुसतं लेकरूल झोपाण नाही, तरी पहिल्या म्हाताऱ्या गाणं म्हणत. ऐ हडकू तरी हडगाई मना दादानी जिजाई, मना दादानी जिजाई, मना भाऊ झोपी जाई, मना राजानी जिजाई. तवच लेकरे झोपी जाय. हातेने माया गाणं म्हणते. सोडी दे ये झुमकीतून चाल, नाचू नको पोरेस मजार सोड. खवय परिवर्तन होईन बहिणी स्वन. हा पहिल्या म्हातारीस न होत ज्ञान, ते थोडं लिहा. आता शिकी राहणार लोके, पण परंपरा विसरी राहणार. हो आको त्याच ना लग्नेच ना गाणं ऐकू बाबा. मला माहिती तुम्ही कसान करता येतच असं. त्याच ना लग्नेच ना गाणं ऐकू. लगीन मा एक गाणं म्हणते बहिणी. हे नवरी ना बाप गोडे उन्हा, वाजा गैरत उन्हा, मोती पैरत उन्हा. खरं रास का ताई ते? नवरी ना बाप गोडे उन्हा, वाजा गैरत उन्हा, मोती पैरत उन्हा. खरं रास ते. पुरी लब्बडचा त्रास आहे ततान्या बाईसने. वाजा गैरत उन्हा, मोती पैरत उन्हा. तो याज ना बोचकत बाचकत उन्हा, आणि आई माय सांगच मोती पैरत उन्हा. एक नंबर लब्बाड जात्रास आहे. तेवढं बरं या को बिल आली, मग त्याच्या बाया नाही दिल. पहिले तर मी सगळ्यांची रिक्वेस्ट असेल, मला पहिले संदेश येऊन जातात महाराज, तेवढं रडानं सांगा. तो रडानं ऐकांसाठी बराच लोक येईल राहतात 90%. हा 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 लगेच. पण खरं सांगू का,
महिला मातांचा एवढा मोठा अधिकार आहे की मी बोलेल एवढा मी मोठा नाही आहे. त्या माझ्या माया आहेत. आणि आज दुर्गादेवी बसलेली ना, तर त्यासुद्धा प्रत्येक स्त्री आदिशक्तीचा अवतार आहे. माझ्या हिंदू धर्मातली प्रत्येक स्त्री आदिशक्तीचा अवतार आहे. तर माझी एवढी लायकी नाही की मी माझ्या मायला बोलेल, पण एक विनोद म्हणून बोलतो. हां, आणि म्हणा खानदेशने माया इथल्या बारिश आहेत ना, मी तिथल्या सहज बोलस ना तरी बिचाऱ्या इथलं लबाड लुबाड म्हणलेस ना तरी असे बिचाऱ्या सोड देतीस. हा का बरोबरच माहिती आहे का, तिथले माहिती आहे आपला खानदेश ना पोऱ्या आहे, आपला पोऱ्या आहे, आपला भाऊ आहे मनीषन बिचाऱ्या लगेच अशी देतेस. आई तुम्ही घर जाईन बोली तर का 3 दिन जेवण ना टाळ्या बटावून. कारण मी पोऱ्या बनीन बोलत भाऊ बनीशने बोलस म्हणजे बटतकच. मायले पोऱ्यानी भाषा कडस. माईन जोडे जर लेकरूनी भाकर ऐवजी काकर मागा ना तरी माय बरोबर भाकर देस. म्हणजे लेकरूनी भाषा मायले कळस तसं मन भाषा मन माया बहिणीशले समजस. अहो विनोद मनीषने बोलत भाऊ काय म्हणते बोलत नाही, बरोबर आहे का नाही. तुम्हाला अधिकार इतला मोठा आहे ना. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार या मायांचा आहे. रवी किरणचा काय अधिकार आहे का तो या मायांना बोलेल. पण एक विनोद म्हणून बोलतो, विनोद म्हणून बोलतो. अजिबात मनाला लावून घ्यायचं. तुमले राग यावं नाही ना बहिणी सोन. बोलू ना मग, बोलू ना. देखाव काका बोल बोल. बाकी नाही बाया मन 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 बोल बोल. तू बोलशी तू नीचच आहे तू बोल. हाव गुडी खरंच बिचाऱ्या मावल्या बैरे भयान उदारांत करण्यास येतेस. रागणी करा ना बहिणी सोन. मी विनोद मनीषीन बोलस आणि म्हणा या बोलान मागे बी काहीतरी चांगला संदेश रास. राग नका दर्जा तो ताई सोन. बोलू ना मग पक्क ना. रागणे बाईसले ही चारेल येणार आहे हो आप्पा. राग नाही करा होत ना बहिणी सोन. बोलू ना मग. रागणे ए शांत बस रे. रागणे येणार ना पक्क ना. तुम्ही लबाडच राहते बहिणीचं. तुमना गाणाच मला बाडी. कारण आम्हाला दोंडायचा मग मागली गेली. मला लगीन चालू होतं. एक नवर देऊन करता एक काकू गाणं म्हण राहील. ती गाणं बोलासा होतात. हे तर ताईनो ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना गोविंदा उना. मी म्हणतं मुंबई जाणं काही शक्य होत नाही. आपला गाव मग गोविंदा यायला देखील येऊ म्हणतं. मी थंडा पाणी काय अंग दोयली ना. आणि जी काकू गाणं म्हण राहते ती काकूंकडे म्हणतं काकू मला गोविंदादा काढो बहीण म्हणतं. तो लाईट ना कालू भावतं तर दिकी नाही इथला नियागार होता हो. म्हणता अहो गोविंदा आहे तू ना तवच ना म्हणा बरोसा झोपडी घ्या म्हणतं. एक नंबरनी लब्बड जात त्रास आहे. नुसतं गाणाच मला लबाडी असं नाही. घरमा सुद्धा लबाडी रास मन मायनी. तुम्ही यांना पाहिन त्यांना पाहिन आता तर पैसा बोचकीन किसामा ठेवा. संध्याकाळला शर्ट खुंटील टांग द्या. जेवणले बस जा. जेवण करीन तुम्ही झोपिल्या. तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीवर चालू होत तुम्हाला किसा जामला. तुम्हाला ठेल पैसाच माहीन 500 उपाड दे सकाळी. मग तुम्ही किसा जामला चेक करा. 500 कमी वाटणार बाईली विचारा का रे मन किसा 500 कमी वाट राहणार. आको उलटा चोर कोतवाल को वाटे आको त्यासनच वरतेन रास. हा तुम्ही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होते तुमले सुमारा नाही शे. ओ म्हणा बापरे बटा बरोबर राही घ्या 500 गई घ्यात. ओ म्हणा बाप मी इथला बानट सुरूच नाही. तुम्हाला 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलेस. तुम्हाला जात माटी देस मन भावने का मला 2 ग्राम कान मना बनाय देणार. आपलं डोकं काम करत नाही. मागला पाडा मग तू यायचे आले दूध सापडे नाही. 2 ग्राम सोनं लिहिणं कसं. गाणाच मला बाडी घर मला बाडी. मग गली आली मग चांगलं काम आहे का. गली आली मा लबाडी नाही रास का. गली आली मा सुद्धा लबाडी. एक बाई समोरासमोर घर होतं 2 बहिणीस ना. ऐसा आना रे प्रभु राम हमारे हरि कीर्तन में. ओ आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन राम हमारे हरि कीर्तन में. आना रे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना. राधा संग राधा जी को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. लाना रे गैनी जाम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर जाम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. राधे तेरे चरणों की
रजदूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए। कार्यक्रम नवरात्र निमित्ताने आहे। आई साहेबांना येऊन आज 4 दिवस पूर्ण झालेत ना, आज 4 दिवस झाले ना, चौथी माळ आहे ना। आदिशक्ती आईला येऊन आज 4 दिवस पूर्ण झालेले आहेत। आई साहेब आलेले आहेत म्हणून अर्ध्या मिनिटासाठी आईंचं स्वागत करूयात, देवीचं स्वागत करूयात। हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। हो आई खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या। हो माय खेळत आली या मायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या। जरीच्या चोडीला सोन्याचं लावती बटन, जरीच्या चोडीला सोन्याचं लावती बटन, काय बाई माझ्या आंबाबाईचं नटन। जरीच्या चोडीला सोन्याचं लावती बटन, काय बाई माझ्या दुर्गा आईचं नटन। जरीच्या चोडीला सोन्याचं लावती बटन, काय बाई माझ्या आंबाबाई नटन। जरीच्या चोडीला सोन्याचं लावले बटन, काय बाई माझ्या आंबाचं भारी नटन। हरी आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे। एरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंत्य अवसान प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग। जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा। साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली भिलाली नगरी आणि भिलाली नगरीमध्ये कार्यक्रम आई साहेबांना येऊन आदिशक्ती मैयाला येऊन आज 4 दिवस पूर्ण झालेत, म्हणजे आजची 4थी माळा आणि आज नवरात्र उत्सवाने हा कीर्तनाचा योग आहे। ज्यांच्या अनुषंगाने तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे सगळे तरुण भाऊ असतील, सगळे तरुण मित्रमंडळ असतील। सगळ्यांनी ठरवलं की रवी किरण महाराजांना बोलवायचंय। कधी कधी जास्त वादविवाद करणारे तरुणच असतात आणि तरुणच ना लढाईस मग समजणारा म्हातारा राहतस। बरोबर आहे ना, बरोबर आहे ना। वाद करणारे तरुण असतात, समजवणारे म्हातारे असतात। पण आटे उलट होतं, ज्या तरुण होतात त्या सांगतात महाराज नेमन या ऍक्सिडेंट होई जाई मर्जा शेतात लगून पोचायला पाहिजे, 5 मिनिटं लेट पण नेमन पोचा। आणि म्हातारा सांगेत इथला टाइम लागस काय, इथला टाइम कोट शिल गेले तो छेटत नाही का। मला जर फिरायचं तर फक्त भिलाली पुरता मर्यादित नाही फिरायचंय मला पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, अर्ध MP आणि राहिली गोष्ट तर राहतोय त्या परिसरात UP।
चारी राज्यांचा विचार करून फिरावं लागतं. नुसतं बिल आली ना भरोसावर जर कधी मी धंदा करायला निघणू कितला कोई बरं मला सांगा. पूर्ण महाराष्ट्राचं मन धरायचंय. नवरात्र आहेत. सगळ्यांचा आग्रह. महाराज लोकांची दिलेली तारीख होती. 7-8 कीर्तन होतं. मी तरी तिथं 7:45 कार्यक्रमाची सांगता केली आणि पुन्हा निघालो. जर कदाचित लोकांची मानसिकता सांगतो काय टेंडन्सी लोकांची, जर रेल्वेमा एखाद बाई बशी गई, जागा नाही म्हणेन दरवाजामा जर बशी गई ना त्या चढान जागावर मांगला पोरे लटकेल राहत असतो. पडीन मर जाई का काय काही चिंता नाही राहस. त्या पोऱ्या आराय मारत मावशी पुढे सरक ना रे बा जागा नाही ना आटे. आणि तीच जागावर जर तुना पोऱ्या लटकेल राय ना ते पुल्ला ना छातळावर सुद्धा कुदी बटाल करत. म्हणजे तुना पोऱ्याला काय नको आले म्हणजे तू दुसऱ्याला दडशा मारतेस माय. एका कीर्तनाला जर रवी किरण महाराज 15 मिनिटं लेट होत आहेत तर मला असं वाटतं की माझ्या हिंदू बांधवांनी, हिंदू तरुणांनी रवी किरण महाराजांना समजून घेतलं पाहिजे. कारण मी पण कीर्तन करूनच येतोय. चला बुवा तो तर बसेल होता बुवा हॉटेल म्हणून टाइमपास करा ना मग लेट होणार असं काही नाही आहे. आणि खात्री आहे तुम्ही एवढे भारी लोक आहेत, तुम्ही मला समजूनच घेशाल अशी अपेक्षा पण आहे आणि तुम्ही अपेक्षा पूर्णही करशाल माझी. आणि आनंद असा वाटतोय आलोय जरा लांबचा प्रवास करून कीर्तन दुसरं कीर्तन करून तिसऱ्या कीर्तनाला उभा राहतोय. धावपळ तर भरपूर झाली पण इथं आल्याच्या नंतर हे वातावरण बघितलं. सगळे तरुण भाऊ माझी वाट बघत होते. त्यात आमचे विकी भैया कुठे आहेत? विक्की दादा साहेब. हां अजून दीपक दादा कोण आहेत? हां क्या बात आहे. या लोकांचा एवढा फोन मला महाराज या बरं का महाराज दखा बरं त्यासले असं बा एकदावनं जमी घे नारळ गोटा वय घेत नाही कवय साखर पुडा होई त्यासले माहिती असं पोर का पै काही भो. परिस्थिती बिकट असते. ज्याने आयोजन केलेलं असतं त्या माणसावर प्रश्नचिन्ह असतात. पण मी सुद्धा शपथ घेऊन निघालोय. जेव्हा मी समाजात उतरलो भूषण बाबा मी पांडुरंग परमात्म्याला माझ्या राधाराणीला साक्षीला ठेवून सांगतो शपथ घेतलेली आहे. लेट होऊ शकतो पण कीर्तनाची तारीख त्याच दिवशी टळेल ज्या दिवशी मी मरेल. जिवंत असल्यावर तारीख टळत नाही आपली. हां 10-5 मिनटं लेट होऊ शकतो पण तारीख टाळणं आपल्या रक्तात गुणच नाही महाराज. कारण आपण पहिले टू राहिले तसं आपल्या जिथं लागणं तिथलं मागेल येतच मग कसा वाय बरा आगावपणा करा ना. हां आणि आपली दुकानं जाशी ज्यालपटनं त्यानं पायरी चढानं मागे भो ज्याने ऐपत होई तो चढी. खरं तर आमचे महाराज मंडळी सगळे पेटी मास्तर गुरुजी सर आहेत महाराजजी आहेत. इकडे मृदंगाला साथ करतायत आमच्या सगळे कीर्तनकारांचे लाडके असणारे जीवा भावाचे असणारे आमचे महाराजजी भूषण बाबा शेडावेकर. गायनाला साथ करतायत आमचे दोघंही महाराज रामकृष्ण महाराज आणि योगेश महाराज. हो रामकृष्ण महाराज योगेश महाराज. हां दोघंही महाराज चांगले आहेत गायनाचारी. साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. कार्यकर्त्यांनी नियोजन 1 नंबर केलेलं आहे. भजनी मंडळी चांगली आहे. वाजवणारे म्हणणारे महाराज चांगला आहेतच. तुम्ही ऐकणारा लोके चांगला आहेत. विनेकरी बाबा चांगला आहेत. चोपदार चांगला आहेतच. आता कीर्तनकार काय बोंब पाडी ते पाडो गो. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून आंबा पिंपरीवरनं माझे काका साहेब आलेले आहेत जे टाळ घेऊन उभे आहेत. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे कल्पेश दादा साहेब आमचे कृष्णा दादा आहेत. अजून त्यांच्यासोबत त्यांचे सवंगडी कोणीतरी आलेले आहेत. आलेले सगळे श्रोतेगण जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील प्रत्येकांच्या जे माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे असतील मानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा तुम्ही कोणतं चांगलं कार्य करतात ना चांगलं काम करतात ना तेव्हा आपोआप आपल्याला सांगायची गरज नाही. आपोआप आपली स्तुती होते. गरजच पडत नाही. हो तरुण भावांनी नियोजन चांगलं केलंय आयोजन चांगलं केलंय त्यांचं नाव निघतंय. पहिले तर असं म्हणेल की भैया तुमच्या गावाला मी धन्यता दिली एवढा मोठा नाही या पण मला तरी वाटतं भैया जर तरुण भावांच्या मनात येत असेल की भैया रवी किरण महाराजांचं कीर्तन केलं पाहिजे कीर्तन ठेवलं पाहिजे. जर कीर्तनाचं आयोजन करत असतील तरुण भाऊ आणि कीर्तनात येऊन बसत असतील
तर मी त्या दादांना त्यांची तारीफ करण्यापेक्षा, त्यांची स्तुती करण्यापेक्षा, त्या भावांनी कीर्तनाचं आयोजन केलं, माझ्या कीर्तनाला जे ऐकायला येऊन बसलेत, तुमची स्तुती करण्यापेक्षा दादाश्री हो, मी तर तुमच्या मायबापांची स्तुती करेल की अशा लेकरांना त्यांनी जन्माला घातलंय. कारण कोणत्याही पोराच्या मनात येत नाही ना कीर्तनाचं आयोजन करावं, बरोबर आहे की नाही? बाकी ना असा राहतच तमासामा. हा बरं, तरुण पोरच ना जाऊ द्या हो, एक 65-70 वरीच न मतार होतं, पुढेच गर्द्या करे तमासा स्टेजवर. बाकी ना लोक म्हणे आप्पा मागे सारखा हो, अरे जाऊ द्या म्हणे पुढे. म्हणतं का हो काका इथला पुढे का जायला ना? ते असं आहे म्हणे महाराज, पुढे जर बटणू ना म्हणे एखादा नाचाना जर पायला घेत म्हणा उद्धार होई जाय म्हणे. ओ आप्पा, ओ काका, तू काय दांगडू घाला बरेल गरमा. जर बाप असा असन तर त्याच्या पोटी चांगलं पोरग जन्माला येऊ शकत नाही, आणि त्या पोराच्या मनात कधीच कीर्तनात येऊन बसायची किंवा कीर्तनाचं आयोजन करायचं मनात येणार नाही. कारण शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. हो, आपल्याला जर वाटत असेल आपले लेकरं चांगले जन्माला आले पाहिजे तर त्याच्यासाठी मायबापांची कूक सुद्धा तेवढी पवित्र असावी लागते. आणि मला तर वाटतं की भैया तुमच्या मनात कीर्तनाचं आयोजन करावं वाटत असेल तर मी तर एकच सांगेल, धन्य माता पिता तयाची. आणि जीवन जगत असताना ही तर लक्षात ठेवायची, तुम्ही पैसा किती कमवला, किती बंगला बांधले इथं, किती शेती विकत घेतली, घेऊ नका असं म्हणणार नाही बरं. नक्कीच लिहा, पैसा होते ते लिही टाका. आणि जर तुमले लेवानं सुधरत नाहीत मना पण जमा कर द्या. शेती घ्या, बंगले बांधा, भरपूर कमवा, पर ते कमवत